नमस्कार मित्रांनो, मी बापू बिटकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आता तुम्हाला प्रत्येक म्हणजे जे तुमचे डॉक्युमेंट असेल त्याच्यासाठी मोबाईल नंबर हा अत्यंत महत्त्वाचा असं डॉक्युमेंट झालेला आहे। म्हणजे बघा, तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट काढायला मोबाईल नंबर लागतो किंवा ऑथेंटिफिकेशन करायचं असेल किंवा OTP यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुमचा मोबाईल नंबर असणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर बघा, तुम्हाला आधार कार्ड असेल, समजा तुम्हाला तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ऑथेंटिफिकेशन OTP वरती करण्याला खूप अडचणी येत असतात। तसेच तुमचे इतर दाखले असतील किंवा इतर शासकीय कामकाजासाठी मोबाईल नंबर असणे हे अत्यंत गरजेचं आहे। आता बघा, कधी कधी काय होतं की तुम्ही मोबाईल नंबर, समजा आधार कार्ड काढताना मोबाईल नंबर दिलेला असतो, परंतु कालांतराने तो मोबाईल काही कारणाने बंद पडलेला असतो, परंतु तो बंद पडलेला मोबाईल नंबर तुमच्या आधार नंबरला लिंक असतो। परंतु ज्या वेळेस तुम्ही ते OTP जातो, परंतु तो OTP नेमका कुठल्या नंबरवर जातो हे तुम्हाला सुद्धा माहीत नसतं। त्यासाठीच बघा, तुमच्या आधार कार्डला नेमका कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे कसं पाहायचं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर बघा, तुमचा आधार कार्डला नेमका कोणता मोबाईल नंबर आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही ते पाहू शकता, अगदी तुमच्या मोबाईलवर सुद्धा। तर बघा, तुमच्याच मोबाईलवर तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार। तर बघा, यासाठी तुम्हाला गुगलमध्ये जायचे आहे। गुगलमध्ये गेल्यानंतर UIDAI आधारची तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे। आता याच्यामध्ये गेल्यानंतर बघा, जे सुरुवातीला येते वेबसाईट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, इथं तुम्हाला सर्व भाषा दिलेल्या आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला जी भाषा निवडायची आहे ती भाषा तुम्ही निवडू शकता। हिंदी आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, याच्यामध्ये बऱ्याच भाषा आहेत, तर ती भाषा तुम्ही कोणतीही निवडू शकता। तर बघा, भाषा आता आपण इंग्रजी निवडू समजा, तर आपण इंग्रजी या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल। तर या ठिकाणी बघा, पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक डाव्या बाजूला 3 डॅश दिसतात, तर त्या 3 डॅश वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा, त्याच्यावरती आपण क्लिक केलेलं आहे। तर बघा, या 3 डॅशवरती क्लिक केल्यानंतर जो सुरुवातीचा ऑप्शन आहे माय आधार, तर या माय आधार यावरती स्क्रोल करायचं आहे। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे। तर बघा, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। या ठिकाणी बघा, तुमच्यासमोर अशी माहिती ओपन झाल्यानंतर तुम्हाला जो पुढे ऑप्शन येणार आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघा, माय आधार याच्यावरती क्लिक केल्यानंतर स्लो चालते थोडं। याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला वरती घ्यायचं आहे आणि वरती घेतल्यानंतर या ठिकाणी बघा, खाली एक ऑप्शन आहे आधार लिंकिंग स्टेटस आहे। तर त्याच्यावरती ते चेक आधार व्हॅलिडिटी आहे, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इंटर आधार नंबर, तर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। ज्या आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक कुठला आहे जे बघायचं आहे ते आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। ते आधार नंबर टाकल्यानंतर खाली जो चौकोनामध्ये कॅप्चा आहे तो कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे। तर बघा, कॅप्चा जसा आहे तसा तुम्ही टाकायचा आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमचा आधार नंबर आहे। तर या आधार नंबरला या ठिकाणी तुमचं वय आलेलं आहे, जेंडर काय आहे ते आलेलं आहे, मेल आहे का फिमेल, स्टेट आलेला आहे आणि मोबाईल नंबर, तर शेवटचे 3 आकडे आलेले आहेत। तर या आकड्यावरून तुम्ही नेमका तुमच्या आधारला कोणता मोबाईल नंबर आहे हे ओळखू शकता। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या आधारला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे हे तुम्ही अशा प्रकारे अगदी 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता। ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।